खूप साऱ्या मला कमेंट येत होत्या, की "तू YouTubeमधून किती नक्की पैसे कमवतेस ते सांग. तू कधी सांगितलं नाही तुझं चॅनल वगैरे मॉनिटाईज झालंय का?" तर आज मी तुम्हाला तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की मी YouTubeमधून किती पैसे कमावते आणि तुम्हाला काही टिप्स पण देणार आहे. म्हणजे जर तुम्हाला YouTubeचं चॅनल काढायचं असेल, तर काय-काय करायला लागतं किंवा काय असणं महत्त्वाचं, टिप्स ज्या काही असतात ते सांगणार आहे. जे की मी केलेलं आहे म्हणजे चॅनलच्या रिलेटेड ते तुम्हाला सांगणार आहे. तर महत्त्वाचं म्हणजे ना, हा चॅनल मी ॲक्चुअली जो तुम्ही कंटेंट बघताय वेट लॉसचा, यासाठी मी चॅनल बनवला नव्हता. मी चॅनल मला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात म्हणून मी रेसिपीचा चॅनल काढलेला. पण माझं काय व्हायचं, मला समोर येऊन बोलता यायचं नाही. ॲक्चुअली माझं वजन पण जास्त होतं आणि ऑफिसमधून सकाळचं उठून करणं थोडंसं नाही का, चेहरा दाखवणं जमायचं नाही, कारण नाईट केलेली असायची तुम्हाला माहिती आहे. तरी पण मग मी कॅमेऱ्याचा फोकस जो आहे ना, तो फक्त रेसिपीवरच ठेवायचे. माझा चेहरा जुने व्हिडिओ जाऊन बघा, कधीही नव्हता माझा त्याच्यावर. मग असे 5 महिने गेले बरोबर आणि त्याच्यानंतर मग एक दिवस मी काय झालं, म्हणलं जावं समोर जाऊन, म्हणजे रोहिणीताई पण म्हणल्या मला, की "एकदा तू समोर जाऊन तुम्ही बोला." आणि मी समोर येऊन बोलले आणि एका आठवड्यामध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झाला. आणि मग चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर भरपूर प्रोसिजर असते. त्याच्यामध्ये 1-1.5 महिना जातो. मग पहिले जे आपले व्ह्यूज वगैरे असतात ना, ते सगळं झिरो होतं. म्हणजे तिथून आपल्याला डॉलर अर्न व्हायला सुरुवात होतात. मग असेच जसे आपली कॅटेगरी असते ना, जशी की जसं ब्लॉगची वगैरे कॅटेगरी असेल, तर थोडे कमी डॉलर मिळतात. आता माझं हेल्थ अँड फिटनेसची कॅटेगरी येते, त्यामुळे मला जास्त थोडेसे डॉलर, म्हणजे नॉर्मली ब्लॉगवाल्यांना $5,000 व्ह्यूजला जर $1 येत असेल, तर मला 1 ते 1,500 व्ह्यूजलाच तेवढा डॉलर यायचा, बरोबर का? मग हळू-हळू सुरुवात केली. आत्तापर्यंत जवळ-जवळ 5-6 पेमेंट मी घेतलेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे मला जॉब आहे, मी जॉब करते. शेवटचे 5च दिवस राहिलेले आहेत जॉबचे आपल्या. तर मी जॉब वगैरे करते, तरी पण मी YouTube चॅनल सुरू केला. मग तुम्हाला जॉब करायची इच्छा आहे, पण तुम्हाला बाहेर पडता येत नाहीये. परत तुम्हाला काहीतरी YouTubeमध्ये करायचं आहे, तर तुम्हाला चॅनल काढायची इच्छा असेल, तर तुम्ही कमेंट नक्की करायची आहे, की कुणाकुणाला इच्छा आहे. म्हणजे इच्छा आहे पण करता येत नाहीये. कारण टेक्निकल गोष्टी तुम्हाला भरपूर YouTubeवर मिळतील, पण ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, त्या मी तुम्हाला अगदी साध्या नॉर्मल सांगते, की तुम्हाला तुमच्यामध्ये आधी आहे काय? हे तुम्ही अ, स्वतःचा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. मला आवड कशात आहे? मला स्वयंपाक बनवायला आवड आहे का, मला सोशल व्हायला म्हणजे मला व्लॉग बनवायची आवड आहे, किंवा मी घरात बसून मी काय-काय करते ते मला दाखवायचंय, किंवा मला एखादं ड्रॉइंग छान येते, किंवा मला ज्वेलरी बनवायला येते, मला कोणतं आर्ट येतंय. भरपूर गोष्टी असतात. मी एंटरटेन एखाद्याला छान पद्धतीने करू शकते का, कॉमेडी छान करू शकते का, असं तुम्हाला काय आवड आहे हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचे. जशी मला आवड होती ती अन्नपदार्थ, म्हणजे आपण म्हणतो ना, जेवण बनवायला आणि खायला, ही माझी आवड. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुम्ही समोर येऊन जेवढ्या गोष्टी कराल ना, तेवढं म्हणजे लोक तुम्हाला लक्षात ठेवतात. म्हणजे तुम्ही जर चेहरा नाही दाखवला, किंवा एकच आपलं एकतर आवाज नाहीतर चेहरा, याच्यावरूनच लोक आपल्याला ओळखतात. तुम्हाला असं वाटत असेल, पण रोज-रोज ऐकून-ऐकून लक्षात येतं, "अरे, हा तर हिचा व्हिडिओ आहे. अरे, हा तर हिचा व्हिडिओ आहे." जरी चेहरा नाही दाखवला. पण चेहरा आणि आवाज खूप महत्वाचा आहे. तुमच्या फेसला व्हॅल्यू आहे. मग तुम्हाला जर चॅनल काढायचं असेल ना, तर महत्त्वाचं तुमचा फेस दाखवून चॅनल तुम्ही काढा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आवाजामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स पाहिजे, बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे. आधी-आधी नसतो, सुरुवातीला म्हणजे माझ्यामध्ये पण कॉन्फिडन्स एवढा नव्हता, किंवा काय कसं करायचं, बोलायचं, एडिट कसं करायचं, हे मला छोट्या-छोट्या गोष्टी शिकायला लागल्या. ह्याला मला जरा वेळ लागला. आणि सगळ्यात बेस्ट प्रॅक्टिस, आता ज्यांनी नवीन चॅनल ज्यांना काढायचं आहे त्यांना मी सांगते, हे मी पण वापरलेलं नाहीये, नाहीतर अजून माझा खूप चॅनल ग्रो झाला असता. कारण मला ऑफिस, घरकाम वगैरे भरपूर गोष्टी असतात. त्याच्यामध्ये माझी वेट लॉसची जर्नी तुम्हाला माहिती आहे. वेट लॉस करणं म्हणजे थोडंसं शरीरावर पण लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे ना मला एवढं करता आलं नाही. पण मी तुम्हाला टिप्स देते. ज्या दिवशी तुम्ही चॅनल काढणार आहे ना, त्या दिवसापर्यंत म्हणजे तुमचे आधीचे 30 व्हिडिओ रेडी पाहिजेत. तेव्हाच तुम्ही चॅनल काढा. 1 महिन्याच्या आधीचं प्लॅनिंग करा. लोकांना काही फरक पडत नाही, आजचं दाखवताय का उद्याचं दाखवताय. लोक बघतात. कारण आज तुम्ही काढलेला व्हिडिओ 2 वर्षांनी सुद्धा लोकांना दिसतो. त्यामुळे आजच काढलाय का व्हिडिओ असं काहीही नसतं. त्यामुळे आधी तुम्ही पूर्वतयारी ठेवा. चॅनल व्यवस्थित म्हणजे चॅनलचे जे व्हिडिओ टाकायचे ते व्यवस्थित एडिट करून
वगैरे सेव्ह करून ठेवा आणि मग चॅनल करा. चॅनल काढल्यानंतर काही सेटिंग असतात वगैरे, तर तुम्हाला सगळं यूट्यूबवर मिळून जाईल माहिती. असं काही नाही, तुम्हाला माझ्याकडून माहिती हवी असेल तर मी माहिती देऊ शकते. मी व्हीएन एडिटर वगैरे वापरते. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे कन्सिस्टन्सी. तुम्ही एका दिवशी ॲटलिस्ट 2 शॉर्ट व्हिडिओ आणि 1 लाँग व्हिडिओ, आठवड्यातून 4 वेळा लाँग व्हिडिओ आणि रोज शॉर्ट व्हिडिओ रोज टाकले पाहिजेत. तुम्हाला 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, ज्याचं जसं कंटेंट तसं. तुमच्याकडं अगदीच आयफोन असण्याची काही गरज नाहीये. तुमच्याकडं अगदीच ट्रायपॉडच असावा असं काही नाहीये. सुरुवातीला बघायचं 500 सबस्क्रायबर जेव्हा झाले ना, तेव्हा मी हे ट्रायपॉड घेतलं आणि त्याच्यानंतर माझ्याकडं माईक पण नव्हता. माईक पण मी घेतला जेव्हापासून मी समोर येऊन बोलायला लागले. आज मी विदाऊट माईक बोलतेय. काय माहीत कसा आवाज येतोय, कारण माझा आवाज थोडासा छोटा आहे असं बाकीचे जण म्हणतात. म्हणजे अन्वीला वगैरे हाक मारते ना, तेव्हा सगळेजण म्हणतात आवाज तुमचा येतच नाही. मग तुम्हाला येतोय का मला माहित नाहीये. म्हणजे माझा आवाज थोडासा छोटा आहे, असतो आवाज माझा, मला तर येतो भरपूर, पण बाकीच्यांना वाटतं आवाज माझा लहान आहे. तर आवाज तुमचा ठणठणीत पाहिजे. तुम्हाला माईकची सुद्धा गरज नाही लागली पाहिजे. मला लागते बरं का गरज, ज्याला नाही लागली पाहिजे, त्याला, ज्याचा आवाज मोठा आहे त्याला नाही गरज लागत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी महत्त्वाचं, मला यूट्यूबमधून इन्कम किती येते. आता असंही नाही की माझ्या जॉब एवढी मला इन्कम येते. आता जॉबची इन्कम वगैरे माझी बंदच होणार आहे. ऑफिस सुरू झालंय, मी अन्वीला सोडून ऑफिसला जाऊ शकत नाही. आता फर्स्ट प्रायोरिटी मी यूट्यूबवरच देणार. त्यामुळे तुम्ही जे काय प्रश्न 15 जून नंतर, म्हणजे गावाला थोडंसं मस्त राहून येणारे, कधी राहिली नाही 10 वर्षामध्ये. त्यामुळे गावाला पण जाऊन राहणारे, जरा इकडं सासरी जाणारे, माहेरी जाणारे, थोडंसं रिलॅक्स राहायचंय. कारण मी खूप, म्हणजे 9-9.5 वर्ष झालं खूप स्ट्रगल केलेलं आहे. असं स्वतःसाठी अशी कधी मी जगलेली नाहीये. जे म्हणतो ना आपण, जे एक माहेरपण असतं, सासरी असतं किंवा एक आरामशीर आयुष्य असतं ना, तसं माझं कधीच मी, म्हणजे आधी कॉलेज, शिक्षण, अभ्यास, नंतर नोकरी, असं रिलॅक्स. तुम्हाला तुमचे मिस्टर वगैरे पण नोकरीला जात असतील, त्यांचं पण तुम्हाला, आपल्याला तर लेडीजला तर माहिती आहे एक्स्ट्राचं खूप काम असतं, घरकाम असतं, बाळांना सांभाळणं असतं. त्यामुळं थोडंसं. तर आता मी किती पैसे कमावले किंवा मला महिन्याला किती पेमेंट येतं ना, हे तुम्हाला सांगते. ॲक्च्युली महिन्याला जे पेमेंट असतं ना, तुम्ही ते किती व्हिडिओ टाकले त्याच्यावर डिपेंड असतं. म्हणजे मी सपोज आता सोमवार, मंगळवार टाकला, परत 2-4 दिवस टाकला नाही, मग त्याचे डॉलर्स कसे वाढणार? त्यामुळे तर कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणून तर मी म्हणते ना, रोज व्हिडिओ. आता मला रोज व्हिडिओ टाकणं होत नाही. माझ्या आठवड्यातून जेमतेम 4 लाँग व्हिडिओ होतात. मला लाँग व्हिडिओचेच डॉलर जमा होतात. शॉर्ट व्हिडिओचे मला एवढे काही पैसे येत नाहीत. तर शॉर्ट व्हिडिओज माझे बघितले पण जात नाहीत. काय ते मला माहीत नाही अजून, मला पण नाही समजलं. पण वेट लॉसचा कंटेंट आपला असल्यामुळं लाँग व्हिडिओ जास्त बघितले जातात. शॉर्ट व्हिडिओ नाही. शॉर्ट व्हिडिओजमध्ये मी रेसिपी देत असते, पण लोकांना, मला बोललेलं, म्हणजे मी बोललेलं लोकांना आवडतं. त्यामुळे मी बोलत राहते. मला कधी कुणी म्हणत नाही काय बडबड करते. जी करते मी बडबड, ती तुम्हाला आवडते, कारण तुम्ही माझ्यासारख्याच आहात, मला माहिती आहे. आणि 90% पब्लिक आपलं लेडीजचं आहे. त्यामुळे लेडीजच्या ह्याच्यातच माझं कंटेंट बघितला जातो, जो काय आहे तो. तर जवळ मला आता किती डॉलर मिळतात हे सांगण्याची हे नाहीये. यूट्यूबवर म्हणजे हे येऊ शकतो, काय म्हणतात ते, स्ट्राईक येते. त्यामुळं आता सोन्याचा भाव पण खूप जास्त झालेला आहे. सोन्याचा भाव 1 ग्रॅमचा पण नाही होत आहे यार. खूप सोनं वाढलेलं आहे. म्हणायला गेल्यानंतर आमच्या घराचा, एक पुण्यामध्ये 1 BHK फ्लॅटचा जेवढा रेंट असतो, तेवढा रेंट मी फक्त देऊ शकते. एवढं काही मला येत नाही पेमेंट, कारण माझे YouTubeचे व्हिडिओ मला रोज टाकणं पॉसिबल नसतं. जेव्हा मी टाकेल कंटिन्युअसली, तेव्हा मला जास्त पेमेंट येणार हे मला माहिती आहे. पण नॉर्मली घरात बसलेली बाई, एक स्वतःचं घरातलं राशन, पाणी, भाजीपाला, दूध वगैरे भागवावं, एवढं तरी तिला पेमेंट यावं. एक्झॅक्टली तुम्हाला अमाउंट सांगता येत नाही, पण आत्ताच्या सोन्याच्या भावानुसार 1 ग्रॅमपेक्षा पण कमी, एक 7-8 मिलीमध्ये जेवढं लागतात तेवढे पैसे येतात यूट्यूबमधून. कट टू कट जेवढे डॉलर जमा व्हायला पाहिजे तेवढे जमा होतात. कारण मला व्हिडिओ बनवणं होत नाही. तुम्ही जर कॉन्फिडंट असाल आतून आणि तुम्हाला जर चॅनल काढायचं असेल, तर नक्की कमेंट करा. कसं शूट करायचं वगैरे सगळं सांगेल. फक्त जशा कमेंट असतील तसं माझं आन्सर असतं किंवा तसा व्हिडिओ असतो. कारण लोक समोरचे ज्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत तसं. तुम्हाला एडिटिंग बाकीच्यांचं समजत नसेल,
समजून घ्यायचं असेल, एडिटिंग पण मला टेक्निकल नॉलेज आहे किंवा टेक्निकल गोष्टी पण मला शेअर करता येतात. फक्त की एवढं की वेळ मिळत नाही म्हणून मी करत नाही. पण तुमच्या जर तशा प्रकारच्या कमेंट येत असतील तर मी नक्की सांगेन. तर तुम्हाला माझं YouTubeचं पेमेंट कळालं असेल तर कमेंट करा, हो कळालं म्हणून. किती ते कमेंट करू नका, कारण YouTubeची पॉलिसी आहे. असं चालत नाही YouTubeला. पण तुम्हाला एक अंदाज असेल मिनिमम जेवढं आलं पाहिजे तेवढंच येतं, असं काही जास्त वगैरे येत नाही. कारण की मला व्हिडिओ टाकता येत नाही. तुम्ही व्हिडिओ टाकले तर नक्की तुम्हाला तेवढं पेमेंट येईल आणि तुम्ही सुद्धा तुमचं घर चालवू शकता घरी बसून. असं काही नाही स्पेशली ऑफिसला नोकरी करण्याची गरज आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू. बाय बाय.